वाल्मिकी महाराज यांची जयंती अतिशय उत्साहात साजरी। अखिल भारतीय वाल्मिकी महापंचायतच्या वतीने अकोल्यातील नवीन बस स्थानक येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आज 7 ऑक्टोबर रोजी महर्षी वाल्मिकी महाराज यांची जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली। या प्रसंगी एसटी महामंडळाचे वाहतूक नियंत्रक शैलेंद्रजी तिवारी यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले। तसेच आदींनीही महर्षी वाल्मिकी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले व बस स्थानक परिसरात पेढे वाटप केले। या प्रसंगी अखिल भारतीय वाल्मिकी महापंचायतचे प्रवक्ते सचिन चावरे म्हणाले की वाल्मिकी जयंती हा दिवस महर्षी वाल्मिकी यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी साजरा केला जातो। हा दिवस त्यांच्या विचारांचे स्मरण करण्याचा आणि त्यांच्या शिकवणींचे पालन करण्याचा एक उत्तम प्रसंग आहे। महर्षी वाल्मिकी यांनी आपल्या लेखनातून सत्य, न्याय आणि माणुसकी यांचे महत्त्व अधोरेखित केले। त्यांच्या विचारांमुळे आजही लाखो लोकांना प्रेरणा मिळते। त्यांच्या कार्याचा वारसा आजही आपल्या समाजात आदरपूर्वक पाळला जातो असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय वाल्मिकी महापंचायतचे राष्ट्रीय प्रवक्ते सचिन चावरे यांनी केले। यावेळी वाल्मिकी समाजाचे ज्येष्ठ मुन्ना भगत नकवाल यांनी एसटी महामंडळाचे वाहतूक नियंत्रक शैलेंद्रजी तिवारी यांचे स्वागत करण्यात आले। या प्रसंगी स्वामी विवेकानंद स्वास्थ्य युवा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश सातव, उपाध्यक्ष गणेश ठाकरे, स्वप्नील अहिर, सुशील जांभळे, आकाश सावते आदी प्रामुख्याने उपस्थित होते। भगवान महर्षि वाल्मीकि महाराज की जय। भगवान महर्षि वाल्मीकि जयंती की आप सभी को शुभकामनाएं। महर्षि वाल्मीकि त्रिकालदर्शी, रामायण रचयिता, ऐसे भगवान वाल्मीकि जयंती पर समस्त देशवासियों को कोटि कोटि बधाइयां। आज महाराष्ट्र सरकार से यही विनंती, उपवर्गीकरण के आरक्षण को आपने समिति बना करके पुनः 3 महीने की कालावधि बढ़ाई है। उपवर्गीकरण महाराष्ट्र राज्य में लागू करके वाल्मीकि समाज पर आप होने वाले अन्याय को दूर करके हमें न्याय देंगे, ऐसी आशा व्यक्त करते हैं। पुनः समस्त देशवासियों को वाल्मीकि जयंती की अखिल भारतीय वाल्मीकि महापंचायत की ओर से कोटि कोटि बधाइयां। जय हिंद, जय वाल्मीकि।